पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. शेगावमध्ये हजारो भाविकांची गर्दी, भक्तिमय वातावरण. संत गजानन महाराजांच्या चरणी भाविक लीन. दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या बुलढाण्याच्या शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आज हजारो भाविक शेगावमध्ये दाखल झाले आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने ज्या भाविकांना विठ्ठल दर्शनासाठी पंढरीला जाणे शक्य होत नाही, असे भाविक दरवर्षीच मोठ्या शेगावमध्ये दाखल होत असतात. यावर्षी देखील हजारो भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. आलेल्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी काल रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते. तर आज दिवसभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांकडून देखील शहरात आणि मंदिर परिसरात चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. अतिशय भक्तिमय वातावरण सध्या शेगावमध्ये पाहायला मिळत आहे. दिसत नाही नाही करणार काय हे सगळं आहे ना WTT टॉप अँगलची. आषाढी आहे, कसे काय तुमची ही वारी सुरू आहे? माऊलीवर अपार श्रद्धा आहे. आषाढी एकादशीच्या निमित्तानं माऊलीवर अपार श्रद्धा असल्यामुळे प्रत्येक आषाढीला आम्ही वारी करतो माऊली. असं कुठून निघाले? आम्ही पिंपळगाव सराईन निघालो माऊली. किती किलोमीटरचा प्रवास आहे? 110 किलोमीटरचा प्रवास आहे. केव्हा निघाले? आम्ही 22 तारखेला निघालो. किती जण? 110 जण. दरवर्षी येतं का? हो, दरवर्षी येतो. किती वारी आहे माऊली? 14वी वारी आहे. असं हे विदर्भाचा प्रति पंढरपूर म्हणून ओळख आहे. तुम्ही कसं पाहता शेगावला? नाही, पंढरपूरच आहे सर. विदर्भाची पंढरीच आहे ही. म्हणजे शेगावला जाऊन समाधान, जे पंढरपूरला जाऊन समाधान मिळते तेच आम्हाला शेगावला येऊन मिळते माऊली. असं